नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, मराठी माझा नांदेडच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज त्यांनी बहुजनांसाठी ह्या राज्यातल्या ह्या देशातल्या प्रत्येक समाजासाठी आपला लढा उभा करून ज्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं असे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। त्यांची जयंती बिलोली शहरामध्ये अतिशय आनंदमय वातावरणामध्ये, उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे। परंतु हा जो पुतळा दिसतोय तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा, हा पुतळा तत्कालीन नगराध्यक्ष माननीय गंगाधररावजी पटणे साहेब आणि उपाध्यक्ष यादवरावजी तुर्मे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पुतळ्याची या ठिकाणी उभारणी झालेली आहे। एकंदरीत जर पाहिलं, या पुतळ्याचं जे क्षेत्रफळ आहे, या पुतळ्याचं क्षेत्रफळ जवळपास 2.5 ते 3 एकरचं क्षेत्रफळ या ठिकाणी आहे आणि ह्या क्षेत्रफळामध्ये मोठं पुतळ्याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे अशी शिवप्रेमींची आणि मराठा बांधवांची सह सर्वच बांधवांची या ठिकाणी मागणी होती। त्यानुसार 2019 साली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण करण्याची एक समिती निर्माण करण्यात आली आणि त्या समितीच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलं। आव्हानाच्या माध्यमातून जवळपास 30 ते 32 लाख रुपये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत। मात्र आज एकंदरीत जर पाहिला, कोरोना काळ गेला, कोरोना काळाचं निमित्त साधून हे जे पुतळा शोभीकरणाचं जे काही हे आहे काम आहे ते प्रलंबित ठेवून आज घडीला 7 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी निघून गेलेला आहे। 2019 नंतर बिलोली शहरामध्ये 2021 मध्ये केवळ 13 ते 20 दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ह्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ह्या ठिकाणी बिलोली शहरामध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशोभीकरणासाठी आणि अश्वरूढ पुतळ्यासाठी ह्या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे। तर त्यावेळेस मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दामून सांगू इच्छितो की समितीमध्ये जे काही त्यावेळेस जे म्हणजे सदस्य होते, पदाधिकारी होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरंच पुतळा या ठिकाणी अश्वरूढ पुतळा या ठिकाणी उभा टाकायला पाहिजे, त्यामधले काही ह्या ठिकाणी सदस्य आणि पदाधिकारी आहेत। नेमकं अडचण कुठे आली हा प्रश्न आपण त्यांना विचारूया। या ठिकाणी आमचे मित्र दिलीप पाटील पांढरे हे उपस्थित आहेत। तर पांढरेजी, तुम्ही मला सांगा, 2019 साली बिलोली शहरामध्ये अश्वारूढ पुतळ्याची आपण मागणी केली आणि त्यानुसार जवळपास आपल्याकडे सर्वच समाजातील लोकांनी भरभरून निधी दिला। जवळपास 30 ते 32 लाख रुपये आपले जमा आहेत। म्हणजे नेमकं 7 वर्ष झाले, नेमकं कारण काय प्रलंबित ठेवण्याच्या मागचं? नेमकं ज्यावेळी या बिलोली शहरामध्ये पूर्णकृती पुतळा बसवण्याचं ठरलं, साध्या आव्हानाला येथील दिग्गज राजकारणी, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व धर्मीय मंडळीनं आदेश केल्यानंतर ग्रामीण भागातला सामान्य माणूस या बैठकीसाठी मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं धावून आला आणि या पुतळ्याच्या जडणघडणीमध्ये आपला सिंहाचा वाटा असावा, खरीचा वाटा असावा म्हणून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी 5,000, 2,000 ते 10,000, 20,000 लाखोपर्यंत निधी जमली आणि ही निधी फक्त 2-4 दिवसात जमली नगद आणि बाकी निधी जमायचं राहिलं, पण नंतर का थांबलं? आमच्यासारखे कार्यकर्ते वयानं कमी पडतात मोठ्यांना विचारायला, हा सुद्धा अतिशय गोड बंगाल आहे। त्याच्यावर चर्चाच कोणी करायला तर नाही। एखादा माणूस जर चर्चा करण्याचा प्रयत्न केला का आता हा विषय थंड बसत्यातच आहे। म्हणून तुमच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या भीमसैनिकाच्या माध्यमातून या पुतळा समितीमध्ये जे काही मोठे नेते मंडळी आहेत त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन एक मराठा मावळा म्हणून विनंती करतो, हे भिजलेलं गोंगडं पटकन झडकून ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या चांगला एक पुतळा उभा राहावा ही नम्र विनंती करतो। ह्या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी पुतळा उभा टाकलेला आहे ते बिलोलीचे तत्कालीन नगरोपाध्यक्ष यादवरावजी तुर्मे साहेब यांचे सुपुत्र आहेत। तर त्यांना मी विचारू इच्छितो की आपले नेतेसुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी होते, म्हणजे तेच अध्यक्ष होते समितीचे, भास्करराव पाटील खतगावकर। म्हणजे पुतळ्याला काम करायसाठी प्रलंबित का होत आहे, नेमकं कारण काय याच्यामध्ये? जेव्हा शिवजन्मोत्सव समितीची बैठक झाली पहिल्यांदा, त्या बैठकीला मी सुद्धा होतो। त्या ठिकाणी पंचायत समिती सभागृहामध्ये बैठक झाली होती। त्या बैठकीला माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर साहेब होते, आमदार साहेब होते व सर्व शिवप्रेमी त्या ठिकाणी होते। त्या बैठकीमध्ये असं ठरलं की या ठिकाणी जो 1972चा जो पुतळा आहे, अर्धाकृती पुतळा आहे आणि जवळपास या ठिकाणी या स्मारकाला 1.5 एकर का 2.5 एकर काहीतरी जमीन आहे, 2.5 एकर जमीन आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून माहिती घेतली आणि या ठिकाणी अश्वरूढ पुतळा उभारून आणि आजूबाजूला सुशोभीकरण करावं असं या ठिकाणी त्या बैठकीत ठरलं होतं। आणि ठरल्याप्रमाणे जे काही आपले सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील, सर्वच त्या सर्व लोकांना सांगितले की आपण सर्व मिळून या ठिकाणी अश्वरूढ पुतळा उभारूया आणि सुशोभीकरण करूया, जे काही निधी लागेल आपण सर्वजण मिळून करूया आणि आमदार, खासदार
जे काही कोणी असतील नेते म्हणले त्यांनी सुद्धा म्हणले की बा आमच्या फंडातून जे काही देता येईल आम्ही देऊया. असं या ठिकाणी त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी निधीसुद्धा जमा केलेली आहे. पण मध्यंतरी काळामध्ये काय झालं माहीत नाही, पण आदरणीय खतगावकर साहेबांनी सांगितलं की 100% या ठिकाणी अश्रू पुतळा उभारण्यात येईल म्हणून त्यांनी सांगितलं आहे. आणि या ठिकाणी हिंगणी येथील माजी सरपंच गंगाधर पाटील नरवाडे हे सुद्धा उपस्थित आहेत. नरवाडे पाटील, काय म्हणताय तुम्ही पुतळ्याच्या शोभीकरणासाठी का प्रलंबित म्हणजे का उशीर दिरंगाई का होत आहे? दिरंगाई म्हणजे काय झालं, सर्वांनी मिसळून मध्ये केले. मध्ये कोरोनात वेळ आली, कोरोनाच्या याच्यामध्ये हे झालं, नंतर इलेक्शन आले. आता खतगावकर साहेबांनी पुन्हा परवा आम्ही गेले, राजू पाटील आम्ही बैठक घेतली. अजून बैठक लावत म्हणलेत, अजून बैठक लावून निकाली काढत म्हणून. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा परिसर आहे, नेमकं क्षेत्रफळ किती आहे तुम्हाला माहित आहे? 3 एकर 20 गुंठे. फेब्रुवारी 2019 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा म्हणजे अश्वरूढ असलेला पुतळा या ठिकाणी उभा करावायचा आहे, त्यासाठी उभा करायचा आहे. आणि त्यासह या पुतळा परिसरामध्ये सुशोभीकरण करायचं आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली. या राज्याचे माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. त्यावेळेस आमदार जितेश अंतापूरकर यांच्यासह विविध पक्षातील नेते, विविध संघटनांमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची सुद्धा उपस्थिती होती. यावेळेस लोकसहभागातून हा पुतळाचं सुशोभीकरण आणि अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. आणि ह्यावेळेस लोकवर्गणी सुद्धा ह्या ठिकाणी देण्याची विनंती करण्यात आली. लोकवर्गणी देण्यासाठी कोणत्या नेत्यांनी आणि कोणत्या व्यक्तीनं या अश्वारूढ पुतळ्यासाठी किती निधी देण्याचं जाहीर केलं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी, आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवाजी. सगळे नावं वाचून दाखवा. कुलकर्णी 51,000 रुपये, शिवाजी पाटील पाचपिळकर 51,000 रुपये, प्रताप पाटील जिगळेकर 51,000 रुपये, संतोष पाटील आगळे 21,000 रुपये, मारुती पटाईल 21,000 रुपये, नितीन देशमुख 21,000 रुपये, इंद्रजित शिंदे 51,000 रुपये, सुभाष पवार 21,000 रुपये, प्रकाश पाटील बडरूकर 21,000 रुपये, अंतापूरकर साहेब 2,50,000, साहेबराव पाटील 21,000, ₹21,000 रुपये, शंकरराव पाटील हरनाळेकर 21,000 रुपये, बाळू पाटील नागणीकर 21,000 रुपये, आजोबा पाटील सुपलोड 11,000 रुपये, परवीन पाटील शिंदे 11,000 रुपये, आनंदरावजी बिराजदार 11,000 रुपये, शांतेश्वर पाटील 11,000, रेड्डीचं राजापूर 11,000 रुपये, बाबाराव पाटील रोकडे 11,000 रुपये, संजय पाटील भोसले 11,000 रुपये, ओम पाटील बोडके 11,000 रुपये, गंगाधरराव नरवाडे 11,000 रुपये, बालाजी पाटील दुगावकर 11,000 रुपये, सोमदास गजरवार 11,000 रुपये, संतोष पाटील भक्तापुरे 11,000 रुपये, हनुमंत पाटील वाडेकर 11,000 रुपये जमा झाले. आनंदराव पाटील दौलापूर 11,000 रुपये. नमस्कार दादा. नमस्कार. भिलोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, नूतन पुतळा उभारण्यासाठी जी समिती नेमलेली आहे त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. म्हणजे काय नियोजन, काय कोणत्या पद्धतीनं झालं दादा त्याच्याने? बिलोली तालुक्यातील जनतेची फार दिवसाची इच्छा होती की बिलोली शहरामध्ये छत्रपती शिवरायाचा एक पूर्णाकृती पुतळा उभा केला पाहिजे. 1975-76 ह्या ठिकाणी अर्धा पुतळा, लहानसा पुतळा त्यावेळेसचे मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उभारला गेला होता. पण त्या ठिकाणी जागा विस्तृत आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 2 एकर जागा उपलब्ध आहे. त्या जागेच्या मानाने तो पुतळा फार लहान आहे, तो काही नजरेमध्ये भरत नाही. म्हणून बिलोली तालुक्यातील जनतेची आणि शहरातील जनतेची मागणी होती की छत्रपती शिवरायाचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा केला पाहिजे. आज त्यासंबंधी या ठिकाणी बैठक झाली
आणि त्या समितीचं अध्यक्षपद मला त्यांनी दिलं आहे आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये हा पुतळा उभारा केला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की सर्वांचं सहकार्य जर मिळालं या समितीला तर पुढच्या शिवजयंतीपर्यंत हा पुतळा आम्ही या ठिकाणी उभारू अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. तर मित्रांनो, बिलोली शहरामधील जो अर्धाकृती पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो पूर्णाकृती व्हायला पाहिजे, अश्वरूढ पुतळा व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी तुमचं नक्की मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.